नमस्कार. स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपण पंचायत समितीचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पंचायत समिती हे तालुक्याच्या विकासाचे मुख्य द्वार आहे. राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासाच्या राबविणाऱ्या सर्व योजना पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जातात. बहुतांश योजनांचे प्रस्ताव पंचायत समितीकडूनच जिल्हा परिषदेकडे जात असतात. प्रस्ताव मंजुरीनंतर अंमलबजावणीसाठीही पंचायत समितीकडे येतात. त्यामुळे पंचायत समितीला खूप महत्त्व आहे. तसेच गटविकास अधिकारी हे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात. गटविकास अधिकाऱ्यांची कर्तव्ये: मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सर्वसाधारण अथवा विशेष आदेशान्वये पंचायत समितीत काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांच्या रजा मंजूर करणे, तसेच त्यांच्याकडून विकास कामाची माहिती घेणे, ग्रामपंचायतचे सखोल असखोल निरीक्षण करणे, तसेच ग्रामपंचायतीला भेटी देणे, काही तक्रार उद्भवले असल्यास तक्रारीचा निपटारा करणे, तसेच ग्रामपंचायतीचे हिशोब तपासणे, विवरण तपासणे, तसेच जिल्हा परिषदेच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती, विवरण, हिशेब, अहवाल, स्पष्टीकरण मागवू शकतात. पंचायत समितीच्या कामकाजातील सर्व कागदपत्रे व दस्तऐवज त्यांच्या अभिरक्षेत राहतील. या अधिनियमांच्या तरतुदी अंमलबजावणी करण्यासाठी या अधिनियमान्वये प्राप्त होणाऱ्या कार्यकारी अधिकाऱ्याचा वापर कलम 155(6) व कलम 188 खाली पंचायत समितीला देय ठरणारे अनुदान काढण्याचा अधिकार व त्याचे वितरण करण्याचा अधिकार राहील. तसेच अनुदानातून हाती घेतलेल्या कामाच्या व विकास योजनांच्या संदर्भात मालमत्ता संपादन करणे व विक्री करणे यासंबंधी देण्याचे राज्य शासन विनिर्दिष्ट करील त्याप्रमाणे अधिकार वापरतील. पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि राज्य शासनाकडे जाणारे प्रस्ताव कोणते असतात हे समजावून घेतले तर प्रस्ताव कसे करायचे आणि प्रस्तावाप्रमाणे विकासाची कामे कशी करता येतील याचे नियोजन केले तर ग्रामपंचायतीचा मोठा विकास होऊ शकतो. पंचायत समितीकडे ग्रामपंचायतीकडून येणारे सार्वजनिक प्रस्ताव व लाभार्थ्यांनी पाठवलेले व्यक्तिगत लाभाचे प्रस्ताव याची तपासणी योजनेच्या निकषाप्रमाणे पंचायत समिती पातळीवर होते आणि एकूण तपासणी प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीने जिल्हा परिषद व राज्य शासनाला प्रस्ताव पाठविले जातात. तसेच मंजूर झालेले प्रस्ताव ग्रामपंचायतीला पाठवणे, निधी वर्ग करणे अशी अनेक कामे पंचायत समितीला करावी लागतात. व्यक्तिगत लाभार्थ्याला लाभ देतानाही पंचायत समितीची भूमिका महत्त्वाची असते. अनेक योजना अशा आहेत की योजनांना निधी असूनही प्रस्ताव नसतात, त्यामुळे निधी शिल्लक राहत असतो. पंचायत समितीमध्ये साधारण 12 विभाग असतात. पंचायत विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, यांत्रिकी विभाग, समाज कल्याण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग असे विभाग असतात. आता आपण या विभागाबाबत माहिती पाहूयात. ग्रामपंचायत विभाग: 1. ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजना. 2. अल्पसंख्याक वस्त्यांना नागरी सुविधा पुरवणे. 3. जनसुविधा, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, शेड सुधारणा यांचे प्रस्ताव. 4. मुद्रांक शुल्कची माहिती. 5. वित्त आयोगाचा निधी. 6. लोकसहभागातील कामांचे प्रस्ताव. 7.
स्ट्रीट लाईटचे प्रस्ताव. 8. घंटागाडी प्रस्ताव. 9. नवीन बाजार गाळे बांधकाम किंवा लिलावासंबंधीचे प्रस्ताव. 10. ग्रामनिधीतील कर्जाचे प्रस्ताव. 11. आदर्श सरपंच ग्रामसेवक पुरस्कार प्रस्ताव. 12. आठवडे बाजार मंजुरीसाठीचे प्रस्ताव. बांधकाम विभाग. 1. तीर्थक्षेत्र विकासाची कामे. 2. ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठीचा विशेष दुरुस्ती कार्यक्रमाचा प्रस्ताव. 3. पंचायत समितीकडील सर्व विभागांच्या नवीन इमारती व दुरुस्तीचे प्रस्ताव. 4. जिल्हा परिषद निधीतील विविध विकास कामांचे प्रस्ताव. 5. ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांवर खर्च होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीतील कामांचे प्रस्ताव. 6. नवीन ग्रामीण मार्गांचा समावेश योजनेत करावयाचे प्रस्ताव. 7. ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांवर इतर संस्था किंवा विभागाने काम करावयास परवानगी देण्याबाबतचे प्रस्ताव. 8. सार्वजनिक इमारती मोडकळीस आल्याबाबतचे दाखले. 9. आवश्यक ठिकाणी होड्या व नावांचे प्रस्ताव. 10. रस्त्यावरील विविध प्रकारचे फलक लावण्याचे प्रस्ताव. 11. रस्ते व मोरी बांधकामाचे विविध आराखडे तयार करणे. कृषी विभाग. 1. कृषी अवजारे. 2. विशेष घटक योजना. 3. बायोगॅस. 4. अपारंपरिक ऊर्जा संबंधित प्रस्ताव. पशुसंवर्धन विभाग. 1. जिल्हा परिषदेकडील व्यक्तिगत लाभाच्या योजनांचे प्रस्ताव. 2. राज्य शासनाकडील व्यक्तिगत लाभांच्या योजनांचे प्रस्ताव. 3. पशुवैद्यकीय दवाखाने दुरुस्ती कंपाऊंड जनावरांचे खोडे यांच्या मागणीचे प्रस्ताव. 4. नवीन पशुवैद्यकीय दवाखाना निर्मितीचे मागणी प्रस्ताव. सार्वजनिक आरोग्य विभाग. 1. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांचे नवीन बांधकाम दुरुस्ती कंपाऊंड यांचे मागणी प्रस्ताव. 2. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र निर्मितीचे मागणी प्रस्ताव. शिक्षण विभाग. 1. मोडकळीस आलेल्या शाळा खोल्या पाडण्याचे प्रस्ताव. 2. शाळा दुरुस्तीला निधी मिळवण्याचे प्रस्ताव. 3. शाळांसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधांचे प्रस्ताव. 4. नवीन प्राथमिक शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव. 5. बालवाडी सुरू करण्याचे प्रस्ताव. 6. इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा सुरू करण्याचे प्रस्ताव. 7. आदर्श शिक्षक पुरस्काराचे प्रस्ताव. एकात्मिक बाल विकास योजना विभाग. 1. अंगणवाडी इमारत बांधकाम व दुरुस्तीचे प्रस्ताव. 2. अंगणवाड्यांना लागणारे वस्तू मागणीचे प्रस्ताव. 3. नवीन अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या संस्था मान्यता मागणीचे प्रस्ताव. ग्रामीण पाणीपुरवठा विभाग. 1. राष्ट्रीय पेयजल मुख्यमंत्री पेयजल यासह नव्याने योजना करावयाचे विविध योजनांचे प्रस्ताव आराखड्याप्रमाणे मागण्या. 2. टंचाई उपाययोजनांचे प्रस्ताव. 3. शिवकालीन खडकातील टाक्या. 4. जलयुक्त शिवार योजनेतील कामे. यांत्रिकी विभाग. 1. हातपंपावरील दुहेरी नळ योजना. 2. विंधन विहिरीचे प्रस्ताव व दुरुस्ती. 3. पाणी पुरवठ्यांचे विद्युत पंप सौर उपकरणावर करण्याचे प्रस्ताव. समाज कल्याण विभाग. 1. दलित वस्ती सुधार योजनेतील प्रस्ताव. 2. 20% समाज कल्याण निधीमधील योजनांचे प्रस्ताव. 3. 20% समाज कल्याण निधीतील शेवटचा हप्ता मागणी प्रस्ताव. 4. दलित वस्त्यांचा आराखडा. 5. 20% समाज कल्याण निधीतील व्यक्तिगत लाभांचे प्रस्ताव. 6. अपंगांसाठी राखीव निधीतील व्यक्तिगत लाभाचे प्रस्ताव. 7. वृद्ध कलावंत मानधनाचे प्रस्ताव. लघु पाटबंधारे विभाग. 1. पाझर तलाव
कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण बंधारे 100 हेक्टरच्या आतील यांचे नवीन कामांचे प्रस्ताव. 2. वरील सर्व कामांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव. 3. वरील जलसाठ्यात मत्स्य उत्पादन संबंधीचा अहवाल. 4. जलयुक्त शिवार योजनेतील कामे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग. 1. सर्व प्रकारच्या घरकुलांचे प्रस्ताव. 2. महिला स्वयंसहायता बचत गटासंबंधित सर्व योजनांचे प्रस्ताव. अशा प्रकारे पंचायत समितीमार्फत प्रस्ताव पाठवले जातात. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.